तर आजचा जो विषय आहे आपलं सादरीकरण, याला आपल्याला दोन बाजूने टॅकल करायचंय. म्हणजे पहिली बाजू अशी की परीक्षांना कसं असायला हवं, हम्म. आणि दुसरी म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस. आता तुम्ही सुगम मध्ये पण विशारद केले आणि शास्त्रीय मध्ये पण केलंच आहे. तर परीक्षेला कसं आपलं सादरीकरण असायला हवं हम्म. हे तुम्ही सांगा. म्हणजे तयारीपासून ते परीक्षेला आपण बसण्यापर्यंत हे कसं येस. असायला हवं. एक तर आता फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि मग पुढे आपण कार्यक्रमाला कसं. सादरीकरणाकडे. येस, चालेल. परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे मुळात जी गाणी आपल्याला त्या पोर्शन मध्ये जी असतील गाणी, आता आपण परीक्षेच्या दृष्टीने म्हणतोय म्हणून, तर ती गाणी मुळात सगळी पाठ असली पाहिजे. हा सगळ्यात पहिला मुद्दा. जेव्हा तुमची गाणी पाठ असतील ना, तर तेव्हा तुम्ही तो प्रेक्षकांकडे बघून तो भाव तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता, किंवा आपले जे परीक्षक समोर बसले असतील त्यांच्यापर्यंत. आणि त्याही आधीची स्टेप म्हणजे ते काव्य काय लिहिलंय, आपल्याला जे गाणं शिकवलंय ते काय आहे, त्याच्यात काय म्हटलंय, ते कुठल्या प्रकारचा रस त्या गाण्यात आहे, तो हॅप्पी गाणं आहे, सॅड गाणं आहे, का कुठल्या प्रकारचं गाणं आहे, ते आपल्याला आधी माहिती करून घेणं. त्याच्यातला एखादा शब्द अडत असेल तर तो शब्द त्या व्यक्तीला समोरच्या विचारून घेणं की ह्याचा अर्थ काय आहे. तर तुम्ही सॅड गाणं जर तुम्ही हसून म्हटलं की जीव लगा असं म्हटलं तर चालेल का? बरोबर. नाही. ह्या बारीक बारीक गोष्टी असतात की तुम्ही विचार करण्यासारख्या. आणि मग त्या काव्य तुम्हाला समजल्यावर त्यातला जो भाव असतो तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि परीक्षेच्या वेळी ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात की काव्याची समज, आणि मग त्यानंतर त्याची त्यात असलेल्या जागा बारीक सारीक त्यांची प्रॅक्टिस करणं, जी आपल्याला येत नसेल ती पुन्हा पुन्हा घोटून ते गाणं अनेकदा ऐकून त्याबरोबर न गाता मेनली ही प्रोसेस खूप महत्वाची असते. आणि जर नाही कळलं तर आपल्या गुरुला विचारणं परत परत, ही तुमची जबाबदारी आहे, हे मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मेन म्हणजे रियाज खूप करणं हे खूप महत्वाचं आहे. कितीही वेळा ते गाणं तुम्ही तुमच्या गळ्याखालून जेव्हा जितक्या जास्त वेळा जाईल, जितक्या जास्त वेळा तुम्ही ते गाणं म्हणाल, तेवढे तुम्ही जास्त कॉन्फिडेंट त्या गाण्याबद्दल होता आणि तुम्ही ते सहजरित्या सादर करू शकता. हा. परीक्षेच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना एन्झायटी होते, किंवा मग हो. प्रिपरेशन असतं किंवा कमी असतं, तर मग त्यांना थोडासा त्याचा प्रॉब्लेम होतो. तर मग या गोष्टींकडे कसं लक्ष द्यायचं. परीक्षा म्हटलं की भीती वाटतेच. म्हणजे कोणीही असो, आता आपल्याला परीक्षा द्यायची वेळ आली तरी तसंच होईल. फक्त आता थोडे आपण वयाने मोठे किंवा एक्सपिरियन्स अनुभवाने थोडेसे मोठे झालोय, त्यामुळे ही भीती थोडी कमी होते. पण मी म्हटलं तेच, रियाज हा त्याचा मुख्य बेस आहे. आणि कुठलंही गाणं शिकण्यासाठी माझ्या मते क्लासिकल शिकणं महत्वाचं आहेच. कारण तुम्ही जेव्हा तुमचा क्लासिकल बेस हा जर छान असेल तर तुम्हाला अ, तयारीच्या दृष्टीने आपण मेंटली थोडेसे रिलॅक्स असतो की एखादी हरकत आली तर ती तुमच्या रियाजाच्या माध्यमातून तुम्हाला ती थोडीशी सुलभ होते. म्हणजे हा. आता समजा जीव लगा कधी रे येशील तू गाणं असेल तर त्याच्यात अ, म्हणजे छोटीशी झलक सांगते. हा. दिवसा दिवस चालले ऋतू मागुनी तू जीवन कधी येशील तू जीवलगा कधी रे येशील तू जीवलगा कधी रे येशील तू. हा. म्हणजे हे जे आहे, किंवा आता अंतर्यामध्ये जीवलगा कधी रे येशील तुझ्या अंतर्यामध्ये धरीस भिजवून गेल्या धारा फुलून जाईचा सुके फुलोरा नभधरणी से जोडून गेले सप्तरंग से तू. आता ही जी जागा आहे, तर हा. आपल्या क्लासिकल बेस जर पक्का असेल तर काही गोष्टी सुकर होतात, म्हणजे सोप्या होतात आपल्याला गाण्याच्या दृष्टीने. तर ही जी जागा आहे तर ती ती मे बी अजून थोडी सहज आपल्याला गाता येईल गाताना. तर ह्या गोष्टी, क्लासिकलचं ज्ञान आणि क्लासिकल शिकणं ही तेवढंच महत्वाचं आहे. जर तुम्ही जरी केवळ सुगम संगीत शिकत असाल तरी.
म्हणजे त्याचा बेस असला की तुम्हाला गाणं थोडं जास्त सोपं जाईल असं मला वाटतं. ओके. एक जरी आपल्याला सगळं येत असेल तरी उगाच एक प्रकारची धाकधूक मनात असतेच, आणि म्हणजे ती कितीही आपण म्हटलं की घाबरू नको सगळं येईल वगैरे, तर शेवटी मी मुलांच्या साईडनी आहे. पण ती थोडीशी एक भीती असतेच मनात. पण स्टील जास्तीत जास्त प्रयत्न हा मनात ठेवला पाहिजे की येस, मी सगळी तयारी केली आहे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी परीक्षक काय म्हणतात ते ऐकून, नीट ऐकून घेणं हे ते त्यावेळी महत्वाचं असतं, की तुमचा त्यातून तुमचा कॉन्फिडन्स दिसतो की हो येस, त्यांनी मी विचारलं, तिने पटपट उत्तरं दिली, पटकन गायलं, आणि येस शी इज थ्रू. म्हणजे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की तुम्ही स्वतःवर विश्वास असणं की येस मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि नसेल केली तर ते पण तुम्हाला बिनधास्त सांगता आलं पाहिजे की सॉरी सर, मला हे नाही जमत आहे, किंवा मला हे नाही माझं झालंय. त्याच्यामुळे हा एक आपण स्ट्रेट काही गोष्टी सांगितल्या तर त्याचाही उपयोग होईल माझ्या मते. हा. आता हाच प्रश्न आपण कार्यक्रमाच्या दृष्टीने एखाद्या प्रोग्राम मध्ये आपल्याला जर परफॉर्म करायचंय, हम्म. तर त्या दृष्टीने सादरीकरण कसं असावं याकडे जाऊ. जरूर. कार्यक्रमात मुळात माहोल हा खूप वेगळा असतो. परीक्षा आणि कार्यक्रम ह्या पूर्णतः दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या समोर एकच परीक्षक असतो जेव्हा आपण परीक्षा देतो, आणि जेव्हा आपण स्टेजवर बसलो असतो त्याच्यावर आपली खूप वेगळी जबाबदारी असते आपल्यावर, की आपल्या समोर एक 500 ते 1000 लोक बसलेली असतात ऍट अ टाइम, आणि त्या सगळ्यांपर्यंत म्हणजे एवढ्या लोकांपर्यंत आपलं गाणं पोचणं ही आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते. आणि त्यावेळी अनेक गोष्टी असतात. आता स्टेजवर तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुम्ही लोकांकडे बघून इंटरॅक्ट करून गाणं, आता काही गाणी असतात जी थोडी कठीण किंवा क्लासिकल बेस्ड असलेली अशी गाणी असतात, त्यावेळी तुम्हाला थोडंसं जे मी आत्ता जीवलगा कधी रे तू गाताना काही काही वेळा माझे डोळे बंद होते, पण त्या ज्या जागा असतात त्या घेताना फुल आपलं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ते आपल्याकडून चूक होता कामा नये, ही पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तो भाव पुन्हा एवढ्या लोकांपर्यंत पोहोचवणं, तर त्यात तुमची जास्त परीक्षा असते की पुन्हा मी तेच सांगेन की काव्याची समज आणि ते तुम्ही लोकांपर्यंत कसं काव्य पोचवता, त्याच्यातून तुमची चाल, तर म्हणजे चालीने आपण ऑलरेडी 50% आपल्याला सोपं करून दिलेलं असतं की ही चाल तुम्ही म्हटली तरी लोकांना ते आवडणारच आहे. पण त्याच्यात तुम्ही तुमचा भाव ऍड केला तर तुम्ही अजून पुढची 50% तुम्ही पूर्ण कम्प्लीट करू शकता आणि हा. लोकांपर्यंत पोहोचू शकता. हा काय म्हणू शकतो, हा अनुभव अनेकदा येतो मला की या चिमण्यांनो म्हणा, किंवा मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, ही गीता रामायणातली जी गाणी आहेत ती गाताना अनेक लोक नंतर येऊन मला सांगतात की आमच्या डोळ्यात पाणी आलं. तर हे पाणी काय येतं, तर तुम्ही त्या भावनेने ते कॅरेक्टर तुम्ही जगता. हाही एक त्यातला मोठा म्हणजे ही गोष्ट आहे की आता सीता जर म्हणते की माझं सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, तर तुम्ही ते कॅरेक्टर मेंटली त्या कॅरेक्टरमध्ये घुसलात तर तुमचं ते अजून लोकांपर्यंत जास्त पोचतं गाणं. मग अशी तुम्ही परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि सादरीकरण आपलं जे प्रोग्राम मध्ये आहे त्या दोन्ही मुद्द्यांमध्ये असं सांगितलं की काव्य समजून घेतलं पाहिजे. Yes. तर यासाठी अभ्यास कसा करायचा, काव्य कसं समजून घ्यायचं, त्यासाठी काही वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे विद्यार्थ्यांना, किंवा ती भाषा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे, तर ती कसं समजून घ्यायचं. पुन्हा तेच सांगेन की म्हणजे माझ्या गुरु वर्षा भावे आणि उत्तराताई केळकर, त्या यशवंत म्हणजे सगळे जे मला गुरु भेटले त्यांनी सगळ्यांनीच काव्याबद्दल सजग असणं महत्वाचं आहे हे त्यांनी मला दरवेळी सांगितलं की इथे काय म्हटलंय ते समजून घे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता निजम म्हणजे तुम्ही बाळाला जर झोपवत असाल तर त्याचा तो फील आला पाहिजे ना. आता हा की ती आई झालं पाहिजे तेव्हा की तू बाळाला झोपवतेस, मी जर माझ्या नंदलाला
आता मी असंही म्हणू शकते, नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. मग आता तुम्हाला आत्ताच आवडलं की ह्याच्या आधीच मी गायले ते आवडलं? आधीच जेव्हा आपण त्याच्यामध्ये पूर्ण घुसून म्हणजे ते गातो. येस. त्या शब्दांचा विचार मी तेच सांगते की पुन्हा एकदा की ते माझ्या नंदलाला म्हणजे माझं बाळ, मी त्याला माझं समजून जेव्हा मी ते गाणं म्हणेन ना, हा तेव्हा त्याचा फील खूप वेगळा येतो. हा आणि आता शांत हे आभाळासारे आहे समजा, शांत हे, आता का हे, आता फेड इन फेड आउट कुठे करणं, शांत हे, मी असं पण म्हणू शकते पण नाही, शांत हे आभाळ. आता आभाळ आहे आता आभाळ मोठं आहे ना, आभाळ सारे शांत हे, शांत हे. शांतता, ती शांतता पण आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे प्रत्येक शब्दात तुम्ही काय विचार करू शकता, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या लोकांनी खूप कमालीचं काम करून ठेवलेलंच आहे. त्याच्यात आपण काय ऍडिशनल आपला भाव काही देऊ शकतो का? कारण त्यांच्या मुळातच आवाजातच इतका भाव होता की त्यांना एक्स्ट्रा आय गेस काही करायला लागलं नसेल. म्हणजे लता दीदी म्हणा किंवा आशा भोसले. पण आपण आपल्या पद्धतीने अजून काय करू शकतो, तर ह्या गोष्टी ऍड करू शकतो.